रांगोळी छान काढली की रांगोळी छान काढली. म्हणजे 8 दिवस जेवायचं. गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त असणार. चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. आजची सुरुवात तर आपली केकनं सुरू झालेली आहे आणि मी हे काय करते तर समजेलच तुम्हाला. मी पटकन सांगूनच जाते आता. तर आपल्या स्वातीचा बर्थडे, सो तिच्यासाठी मी केक बनवत आहे. चॉकलेट फ्लेवर तिला खूप आवडतो, सो म्हणून म्हटलं की चॉकलेट फ्लेवरच आपण करू. आणि ॲक्च्युली ह्याचं व्हिडिओ घ्यायचं राहून गेलं, मग म्हटलं की आपण डिझाईन करताना दाखवू. आणि एक वेगळीच अशी डिझाईन आहे. आता लास्ट ब्लॉग नाहीये, पण त्याच्या आधी तुम्ही माझा रेग्युलर कोणी ब्लॉग बघत असेल ना, तर त्यावेळेला आम्ही रात्री एकदा 10-10:30 वाजता ना चहा कॉफी पिण्यासाठी बाहेर गेलेलो होतो आणि तिथेच बेकर्स हट होतं म्हणून आम्ही तिथेही गेलेलो होतो पेस्ट्रीज खाण्यासाठी. त्यावेळेला हा केक स्वातीला आवडलेला होता. मग म्हटलं की अशा पद्धतीनं आपण तिच्यासाठी एक स्पेशल असं डिझाईन करू, म्हणून हा डिझाईन मी चूज केलेला आहे सध्या. तर डिझाईन कशी वाटते तर नक्की मला कमेंट करून सांगा. लिप्सचे आहे आणि थोडं प्रॉपर मला जमलंय की नाही तुम्हीच सांगा मला आता. आणि जेणेकरून दुसरं काही तुमच्याकडे ऑप्शन असेल तर तेही कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाइम आपल्याला बनवताना ना की एकदम प्रॉपर आपण बनवू शकतो. आता सध्या माझ्याकडे केक बॉक्स किंवा केक बेस वगैरे सगळंच संपलेलं आहे, सो तेही आपल्याला आणायला जायचं आहे. म्हटलं पहिल्यांदा श्रीशयाच्या आपण ना की केक सेट करायला ठेवू, नंतर मग ती आली ना की आई मला क्रीम दे वगैरे म्हणते. आणि प्रत्येक वेळेला केक तयार करताना ना की परत तिच्या पोटात क्रीम जाणं ना खरंच मला ते नको वाटत असतं. म्हणून जेव्हा ती स्कूलला जाते ना त्याच वेळेला आपण सगळी तयारी करून आपण मस्त करून ठेवू. नंतर ना आपलं सेलिब्रेशनही होईल आणि केक कटिंग सुद्धा छान होऊन जाईल. नंतर केक एक वेळ दिलेलं चालेल, पण नंतर क्रीम खाणं तिच्यासाठी चांगलं नाहीये. सो चला तर मग पटकन मला सांगा की केक कसा तयार झालेला आहे, डिझाईन कशी वाटते तुम्हाला, आणि फायनल केक कटिंग करताना मी तुम्हाला दाखवेनच की बाबा कसा दिसतोय. अजून सेट वगैरे सगळं झालं ना तर अजून छान दिसेल. तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि केक कसा वाटतो तेही सांगा. आता ऑलरेडी माझा केक छान होतोच, सगळ्यांच्याकडं मला असे छान छान कमेंट येतात, त्यामुळे मला आता खूप फुल्ली कॉन्फिडन्स आलेला आहे आपल्या बेकिंगवरती. आणि चला तर मग पटकन सांगा. आणि अजून आपली हळदी कुंकू आहे, परत सेलिब्रेशन आहे, सो तेही तुम्ही लास्टपर्यंत बघा. स्टे कंटिन्यू. बेकिंगमध्ये अजून खूप काय काय करायचं आहे मला आणि मी ते करतही राहीन आणि मी शेअरही तुमच्याशी करत राहीन. सो व्हिडिओ नक्की बघत जावा, कारण खरंच खूप छानही वाटायला लागले मला आता बेकिंगमध्ये. आणि खूप व्हरायटीज आहेत आणि खूप सिम्पल रेसिपीसुद्धा आहेत. सो स्टे कंटिन्यू. चला तर मग पहिला आता हळदी कुंकूला जाऊन येऊ आणि मग नंतर सेलिब्रेशन तर तुम्ही लास्टपर्यंत बघाच. अरे 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 दर्शन झाला हा ना. ते नाही ग, चल म्हणून बसायचं नाही. मग कशाला परत साडी, मला तर काय झेपण आज का सध्या अजिबात झेपण कधी नेसायची. मी ह्यावेळी ठरवलेलं सुरुवातीला प्रत्येक हळदी कुंकूला साडी नेसेल, पण मग झालंच नाही. म्हटलं की जाऊ दे. म्हटलं रांगोळी छान काढली की रांगोळी छान काढली. श्रीशाची स्कूल फ्रेंड अन्वेषाची आईने म्हणजे तृप्तीने आम्हाला हळदी कुंकूसाठी बोलवलेले आहे. सो तिच्याकडेच आम्ही आलेलो आहे आणि मस्त असं सध्या ना की रोज हळदी कुंकू बिझी खरंच खूप छान वाटते. आणि मस्त असं छान ही सगळं तयारी केलेली होती तृप्तीने, हा ना. रात्री जरी तुम्ही वॉक केला ते अच्छा अच्छा हा 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 खाली जी मेरी आणि डान्स लाइटिंग लागली आहे तिथे सगळं खेळतं का कोणी? तू खेळतो, मी नाही. त्याची लाइटिंग लागली ना कॅफे ओपन केला. हो का? सोसायटी मधल्यांनी तर टेक अवे आहे, म्हणजे घेऊन जायचं, असं डिलिव्हरी नाहीये. मग तसं चालतं तुम्हाला? सोसायटी खरंच खूप छान आहे, मस्त आहे आणि मस्त असं स्वच्छता सुद्धा सगळीकडे आहे. सो भारी वाटलं, काहीतरी फ्रेश होऊन जातो आणि काहीतरी आपल्याला एक गोष्ट काही ना काहीतरी आपण शिकून जातोच प्रत्येक ठिकाणी. चला मग ॲक्च्युली जर असं जुगाड काम केला तर ते म्हणजे
की आपल्याला केक बॉक्स आणि बेससुद्धा आणायचा होता, बट गडबडीत राहून गेलं. आणि मग म्हटलं की आपल्याकडे ऑलरेडी 2-3 सेट असं आहेत काही ना काहीतरी करण्यासाठी, म्हणून विचार केला की चला आपण बॉम्बमध्येच ठेवू म्हटले. म्हणून त्याच्यासाठी हे आपलं जुगाड करून घेऊन आले इथे. आणि मस्त असा लिप्सचं केक बघून सगळे खुश झाले होते. मग थोडी आपली ही तयारी, कारण फोटोज व्हिडिओज वगैरे ही छान यायलाच हवं. सो कसा वाटला तुम्हाला माझा जुगाड तर तेही सांगा. आता बड्डे गर्ल आहे म्हटल्यावरती मस्त असं तयारी व्हायलाच हवं. सो चला केक कटिंग करू आणि तुम्हाला दाखवू. आता काय काय खाणार आहे तेही दाखवेन. म्हणजे 8 दिवस जेवायचंच नाही, 8 दिवस जेवायचंच नाही. आपण घरी घेऊन जाऊ पार्सल, घरी घेऊन उद्या खायचं. फोटो काढायचं, जेवढं खाणं होते तेवढं खाऊ आपण आणि बाकी घरी जाऊ आणि दुसरं वागवू. मी व्हिडिओ घेते, तू फोटो काढ. हा चलो. याचा फोटो घेतला स्पेशल फक्त हॅपी बर्थडे टू यू. भैया हॅपी बर्थडे का सॉन्ग. एक रुको. हो किती मस्त ना. डे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, डे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मी व्हिडिओ घेते, तू फोटो काढ. हो का बरं. हा 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 आपण केक आणि हे करू शकतो. हे तर व्हिडिओ घे. हा ते हो. तुझा झालाय. खरंच छान आहे. म्हणजे तुझ्या व्हिडिओ मधून केक देऊ शकत नाही कुणाला. गप ग. मला थोडासा आता मी कट करून सर्व करू. मला दे ना. हा पाण्यात घालते, लगेच पाण्यातून ते काढायचं सुद्धा. हो बरोबर. पाण्यामध्ये क्लीन करून दुसऱ्या पाण्यात घालते. लिंबू लिंबू आणि दोनदा नॉर्मल पाण्यात घालते बस. हे लिंबू घ्या पाहिजे असेल तर. तर मी तेच बघितलं होतं की ह्यानी पण करतात ना गव्हाच्या पिठाने. गव्हाचं पीठ लावायचं आणि मग सेम म्हणजे हळद मिठाच्या ऐवजी गव्हाचं पीठ लावायचं. मग त्यांनी वरचा सगळा लेअर जातो आणि मग 2 दिसते. चॉकलेट आईस्क्रीम विथ चॉकलेट ब्राउनी रोस्ट. मस्त. थँक्यू. ब्लॉगचा शेवट आता इथे करू. मस्त असं आईस्क्रीम आपण खाल्लेलं आहे. सो चला तर मग व्हिडिओ कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता हळदी कुंकू स्पेशल असा आहे नेक्स्ट ब्लॉग. आपला नाही आहे पण मी तुम्हाला मस्त असा हळदी कुंकूचा घेऊन येईन. मॅचेस आहेत आपल्या सोसायटीचे, सो तेही घेऊन येईन. सो लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. बाय बाय, टेक केअर.